रविवारी दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। येत्या 6 जून रोजी कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। तर 16 मेच्या आसपास अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याचीही शक्यता। मान्सून जो आहे तो अंदमानामध्ये दाखल होण्यास सध्या पोषक स्थिती निर्माण झाली। मान्सून 48 तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक वातावरण असल्याने मान्सूनचं आगमन वेळेपूर्वी होण्याची चिन्ह। वर्षानुवर्ष चालणाऱ्या महसूल सुनावण्यांना आता ब्रेक लागणार आहे। अर्धन्यायिक प्रकरणं हाताळण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली। सुनावणीमध्ये पारदर्शकता नसल्याने मोठे बदल केलेत। आता लिखित कारण असेल तर एकदा सुनावणी रद्द करता येणार। रद्द केलेली सुनावणी पुढील 1 ते 2 आठवड्यात घेणं बंधनकारक असेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुनावणीच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आले। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,500 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची मोठी घसरण झाली आहे। सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत आहेत। सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। पुरुषाच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आलेला